म्हणूनी जाणतेने गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळसिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। एवढ्यासाठी अहो ज्ञाते पुरुष हो गुरुभजन करावे व त्यायोगे कृतकृत्य व्हावे। ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे फांद्या व पाने यांना टवटवी येते। का तीर्थेय जेये त्रिभुवनीय तिये घडती समुद्रावगाहनीय ना तरी अमृतरसास्वादनीय रस सकळ अथवा समुद्रस्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात किंवा अमृतरसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते। तैसा पुडपुडती तोची मेय अभिवंदिला श्रीगुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो। त्याप्रमाणे श्रीगुरूंना वंदन केले म्हणजे सर्वांनाच वंदन केल्यासारखे होत असल्यामुळे मी त्यात श्रीगुरूंना पूज्यता बुद्धीने वारंवार वंदन केले, कारण की तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरवणारा आहे। आता अवधारा कथा गे हेन जे सकळा कौतुका जन्मस्थान किय अभिनव उद्यान विवेक तरुचे। श्रीगुरूंना वंदन केल्यानंतर आता ज्यात गीता निर्माण झाली अशा महाभारताची खोल विचारांनी भरलेली कथा, तिचे महात्म्य ऐका। ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे किंवा विचाररूपी वृक्षांचा बगीचा आहे, ना तरी सर्व सुखाची आधी जे प्रमेय महानिधी नाना नवरससुधाब्धी परिपूर्ण हे, अथवा ही सर्व सुखांचे उगमस्थान आहे, अनेक सिद्धांतांचा साठा आहे किंवा शृंगारादी नवरसरूपी अमृताने भरलेला समुद्र आहे। किय परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्रजाता वसौट अशेषांचे किंवा ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे मूलस्थान आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रांमध्ये ही श्रेष्ठ आहे। ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्यरत्न भांडार शारदेचे किंवा ही कथा सर्व धर्मांचे माहेरघर आहे, सज्जनांचा जिव्हाळा आहे, सरस्वतीच्या सौंदर्यरूप रत्नांचा जामदारखाना आहे। नाना कथारूपेय भारती प्रकटली असे त्रिजगतीय आविष्करोनी महामतीय व्यासाचीये, अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये स्फुरून पावून सरस्वती या कथेच्या रूपाने त्रिजगतात प्रगट झाली आहे।